भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म अनेक उद्देशाने झाला होता। त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत। त्यातल्या त्यात दहीहंडी गोपाल काळा ही देखील त्यांची एक लीला आहे। दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात। श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती। यासाठी ते आपल्या मित्रांसमवेत आजूबाजूच्या गवळणींच्या घरी दही लोणी चोरी करत असत। अशा या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि शिवलाल महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, असे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितले। अशा या महान श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी निमित्त सेटलमेंट भागातील शिवलाल महास्वामीजी महाराज मठ येथे श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली। या प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे, सुनीता रोटे, नागेश बाबूराव गायकवाड, पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे, लहूजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळ काल्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला। यावेळी श्रींची गुलाल आणि महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। गोविंदा रे गोपाला अशा घोषणा देत अवघा सेटलमेंट परिसर श्रीकृष्णमय झाला होता। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले। दरम्यान यावेळी शिवलाल महाराज यांच्या उपस्थितीत सेटलमेंट परिसरात कुठलीही आपत्ती येऊ नये यासाठी नगर प्रदक्षिणा घालण्यात आली। श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अवघा सेटलमेंट परिसर श्रीकृष्णमय झाला होता। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।